सोलापूर महापालिकेची अतिक्रमण मोहीम सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मोहीम सुरू असतानाच महापालिकेच्या बंद कार्यालयात काही युवक दारू पार्टी करत असल्याची माहिती मिळताच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी तात्काळ धाव घेऊन कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार काही युवकांनी बंद ऑफिसचा गैरवापर करत आत मद्यपान सुरू केले होते। यामध्ये एका दारू दुकानधारकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे। स्थळावर अचानक पोहोचलेल्या बनसोडे यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। महापालिकेच्या इमारतीचा असा गैरवापर होत असल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केला असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। काम केलं आरोग्य निरीक्षक भाग 5 असलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोंडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके। त्या खोक्यामध्ये ही लोक अनधिकृत दारू पीत बसलेले ही मालक आहे बघा, ही समोरचा मालक आहे। या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्यायचं नावच नाही, अनधिकृतपणे सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवायला लागला। आपला आहे मस्त बसले दारू पीत चना खात आणि किती वर्षापासून चालाय मला माहित नाही। आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो मधले मध्ये कोण कोण बसला तुम्ही हे बघा, ही मध्ये दारुडे लोकांच्या गंजडी लोकांच्या त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केल्यासारख्या माणसांनी केलेलं आहे। त्यातून एक 4-5 जण पळून गेले। वास्तविक पाहता घनकचरा विभाग एक पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग 5 होतं, त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध तुम्ही बाहेर जावा बघा अवैध धंदे आणि महापालिकेच्या जागेवर कब्जा करून या लोकांनी इथं बसलेला आहे। याच्यावर